इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, स्फूर्ती देई आमच्या रक्ताचं नात, धडकले संगरात लढण्यात शिदनाक, 1818 साली दिला पेशव्या धाक, मानवंदनेला 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 योद्धाच्या येत माझे भीमराव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव। ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण भीमा कोरेगाव निमित्त बनवलेला आहे। व्हिडिओ जो आहे तो खूप छान झालेला आहे, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच आहे। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। म्हणजेच काय होईल मित्रांनो, मी सांगितलेल्या सर्व स्टेप ज्या आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतील, नंतर मग तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। अगदी फ्रीमध्ये हे सर्व मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे। तिथून जर डाउनलोड करण्यास तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आणि सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो। ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया। Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून एडिट करणार आहोत। तर कॅपकट ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला ओपन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून एक VPN जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथं त्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्यानंतर इथं वरती बघू शकता, इथं तुम्हाला की सारखं आयकॉन दिसेल, म्हणजे तुमचं VPN कनेक्ट झालेलं आहे। हे VPN शिवाय हे ॲप्लिकेशन जे आहे ते मित्रांनो चालत नाही, ठीक आहे, कारण इंडियामध्ये ते VPN कॅपकट ॲप्लिकेशन जे आहे ते बँड आहे, त्यामुळे आपल्याला VPN जे आहे ते डाउनलोड करावंच लागते, ठीक आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशनला जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर इथं एडिटवरती जायचं आहे तुम्हाला। एडिटवरती आल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। इथं मित्रांनो तुम्हाला दोन ऑप्शन शो होतील, इथं व्हिडिओ शो होईल आणि इथं फोटो। तर आपल्याला फोटो ॲड करायचा, तर त्यासाठी आपल्याला फोटो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे पण फोटो यूज झालेले आहेत ते फोटो तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर हे फोटो जे आहेत तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे फोटोला, त्यानंतर इथं ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एडिटिंग करताना कसल्याच प्रकारची अडचण यायला नको, ठीक आहे। त्यानंतर एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं खाली बघू शकता, इथं रेटिओचं ऑप्शन दिसत असेल, याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं 3.4चा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। 3.4चा रेशो सिलेक्ट केल्यानंतर इथं अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे आणि फोटोला जे आहे ते दोन्ही बोटाच्या सहाय्याने बरोबर ॲडजस्ट करून बरोबर सेट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता माझे सर्व फोटो जे आहेत ते मी ॲड करून बरोबर ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक सॉन्ग जे आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर इथं त्याच्या खाली बघा ॲड ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे टॅप करायचं आहे। इथं साऊंडवरती जायचं आहे। साऊंडवरती आल्यानंतर मित्रांनो इथं म्हणजे त्यांचे जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला इथून ऑडिओ घ्यायसाठी सजेस्ट करेल, पण आपल्याला जे आहे ते आपण आपल्या गॅलरीमधून सुद्धा हे जे आहे ते सॉन्ग याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो। तर इथं बघू शकता या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे, फॉर्म डिव्हाइसमध्ये जायचं आहे आणि इथून जे आहे ते तुम्हाला सॉन्ग इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। ओके, तर इथं बघू शकता हे 36 सेकंदाचा सॉन्ग जे आहे ते आपण इथं घेतलेलं आहे। ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत हे सॉन्ग ठेवायचं आहे। याच्या लास्टला जो आहे कॅपकटचा लोगो असेल तो डिलीट करून घ्यायचा आहे आणि इथून हे सॉन्ग जे आहे ते स्प्लिट करून याचा राईट साईडचा जो पार्ट असेल तो डिलीट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। इथं आपलं सॉन्ग ॲड झालं आहे, फोटो ॲड झालेला आहे। आता मित्रांनो या फोटोला जे आहे ते आपल्याला काही ॲनिमेशन द्यायचं आहे, ठीक आहे। तर आपल्याला इथं बघू शकता, इथं स्टाईलचं ऑप्शन दिसत असेल, स्टाईलच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे।
क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता 3D झूमचा जो ऑप्शन आहे ते तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा फोटो जो आहे तो एकदम 3D मध्ये कन्वर्ट होऊन जशा प्रकारे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितला आहे तशा प्रकारे हा फोटो जो आहे तो इथं सेट होऊन जाईल. तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इफेक्ट लागून जाईल. तर मित्रांनो इथं काय करायचं, तुम्हाला सर्व फोटोवरती हाच इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता मी सर्व तुम्हाला एक फोटोला करून दाखवला, आता मी सर्व फोटोला करून दाखवणार नाही कारण का आपला व्हिडिओ जो आहे तो लॉंग होईल. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही सर्व फोटोला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि इथं ओव्हरलेवरती टॅप करून घ्यायचं आहे. ओव्हरलेवरती टॅप केल्यानंतर इथं ॲड ओव्हरलेवरती टॅप करायचं आहे आणि तुम्हाला एक PNG मी प्रोव्हाइड केलेली आहे. इथं बघू शकता हे PNG जे आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती टॅप करून या PNGला जे आहे ते दोन्ही बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके. ह्या टाईपमध्ये जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत या PNGला जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके. इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर मित्रांनो आता PNGला जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. PNGला सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथं तुम्हाला खूप सारे ॲनिमेशन शो होतील मित्रांनो. पण जसं की तुम्ही आता प्रिव्ह्यूमध्ये बघितलं आहे तो ॲनिमेशन लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडा वेट करून घ्यायचं आहे. तुमचं सिलेक्ट करून इथं ॲनिमेशनवरती जायचं आहे. आता तुम्ही ॲनिमेशन जसं ओपन कराल तर इथं खूप प्रकारचे तुम्हाला ॲनिमेशन जे आहेत ते इथं बघायला मिळतील. तर तुम्हाला जे आहे मित्रांनो इथं हे ॲनिमेशन जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आणि याचं ड्युरेशन जे आहे मित्रांनो 1:05 पर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. या टाईपमध्ये म्हणजे दिसायला आणखी चांगलं वाटेल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो इथून अशा प्रकारे तुम्हाला बॅक घ्यायचं आहे आणि व्हिडिओ इथं बघू शकता अशा प्रकारचं ॲनिमेशन इथं लागलेलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला वरती इथं बघू शकता हा ॲरो दिसत असेल, या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुमचा मोबाईल कुठपर्यंत सपोर्ट करू शकते इथं तुम्ही त्या रेशोमध्ये सिलेक्ट म्हणजे एक्सपोर्ट व्हिडिओ करू शकता. इथं 2K 4K 1080p 70p याच्यावरती तुम्ही व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घेऊ शकता. ओके. तर मी 1080 वरतीच सजेस्ट करेल. ठीक आहे. तर इथं सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय शिवराय.